सगळे कडाकणे असे तळून घेतलेले आहेत आणि छान कलर आलेला आहे. चवीलाही खूप छान लागतात. आवडल्यास तुम्हीही करून बघा आणि लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते कडाकणी. ही कडाकणी नवरात्रात बनवली जातात कारण याची माळ घटाला घातली जाते. त्यामुळे हे घरोघरी बनवलं जातं. तर कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणार आहे इकडे 1 कप मैदा आहे, अर्धा कप मी रवा घेतलेला आहे, इकडे थोडेसे तीळ घेतलेले आहेत, थोडंसं मीठ आहे आणि ही पिठी साखर आहे. तर मी ती चाळणीवरती खिसून घेणार आहे आणि पाणी लागेल आपल्याला. पाणी आपल्याला जसं लागेल तसं त्याप्रमाणे पाणी वापरायचं आहे. तर आता मी हे पीठ मळून घेते. इकडे माझा साखरेचा गोळा झालेला आहे कारण मी दळून ठेवली होती ना. तर हे बघा, असं तुम्ही पुरणाच्या चाळणीवरती हा गोळा असा घासलात ना की ती साखर छान मऊ होऊन खाली पडते. इकडे मी साखर बारीक करून घेतलेली आहे. आत्ता घालूया मैदा, रवा. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घेतलंय आणि तिळामुळं कडकणी खूप छान लागतात. पण काही ठिकाणी देवीला तिळाचा नैवेद्य चालत नाही, म्हणजे उपासाला तीळ खाल्ले जात नाहीत. पण मी आता मुलांना खाण्यासाठी घरी बनवते म्हणून मी तीळ घातलेले आहेत. आता पाणी घालून आपण हे छान मळून घेऊया. लागेल तसं पाणी घालायचं. रवा आणि मैदा भिजेल इतकं. आणि रवा आहे ना घातलेला, तर तो रवा नंतर फुलून येईल, त्यामुळं पीठ मुरेल इतपत पाणी घाला. आता मी छान मळून घेते. पीठ मळून छान तयार झालेलं आहे. 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता हे पीठ छान मुरलेलं आहे. आता याच्या आपण कडाकण्या बनवायला घेऊया. छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत, त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. पुऱ्या म्हणजेच हे कडाकणी तयार होतील. तुम्हाला हव्या त्या आकारात करू शकता, लहान मोठ्या. तर हे बघा, मी अशा करून घेतलेल्या आहेत. पातळ लाटायचं. म्हणजे ह्या उपासाला नाही आहे त्यामुळे मी तीळ घातलेले आहेत, तर लक्षात घ्या. पुरी तयार करून घेतलेली आहे. तर आपण असे काटे चमच्यानी त्याला टोचा मारून घेऊया, कारण आपल्याला ती फुगवायची नाही आहे आणि देवीला माळ पण घालायची नाही आहे. मी खाण्यासाठी बनवते. मुलांना कडाकणी माहीत नाही, तर त्यांना माहीत असावं आपला पारंपरिक पदार्थ, म्हणून मी बनवते. आता आपण कडेनी काट्या चमच्यानी असे दाब देऊया. त्याच्यावरती अशी छान डिझाईन उठते आणि कडकण्यात दिसायला खूप छान दिसतात. हे बघा, फक्त असं थोडंसं दाब द्यायचा. जास्त दाब दिला तर कडकणी तुटू शकते. आता सगळ्या मी याच पद्धतीने बनवते. इकडे मी सगळ्या कडकण्या तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा, या पद्धतीने. आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. गॅस बारीक करूया आणि एक एक कडकणी सोडून छान तळून घेऊया. छान तळते. आता उलटून घेऊया. हे बघा, मस्त सोनेरी कलर आलेला आहे.